काळात मुलांना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवणे जवळजवळ अशक्य झाले आहे. पालकांनाही मोबाईलमुळे त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची चांगलीच माहिती आहे. परंतु आता तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढलेल्या या जगात आपली मुले मागे पडू नयेत या भीतीपोटी बरेचसे पालक स्वतःहून मुलांना स्मार्टफोन, टॅब आणि लॅपटॉप घेऊन देतात. पण जर याच मोबाईल आणि सोशल मीडियामुळे तुमची मुले तुमच्यापेक्षा कमी बुद्धिमान बनत चाललीत असं म्हटलं तर विचारात पडलात? पण हे सत्य आहे. तुम्ही ज्या पिढीला सर्वात स्मार्ट, टेक सेव्ही आणि फास्ट समजता, तीच पिढी प्रत्यक्षात मागील पिढीपेक्षा कमी बुद्धिमान बनत चालली. जगभरात सध्या मोठी चर्चा रंगली की जेन झी खरंच मिलेनियल्स पेक्षा कमी इंटेलिजंट आहेत का? आणि हा फक्त सोशल मीडिया डिबेट नाही, तर काही रिसर्च आणि जागतिक अभ्यासांमधून आलेला धक्कादायक निष्कर्ष आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जेन झी आणि मिलेनियल्स मध्ये नेमका फरक काय, जेन झींचा IQ कमी झाल्याचा दावा का केला जातोय, आणि सर्वात महत्त्वाचं, ही खरी चिंता आहे का फक्त गैरसमज? चला सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया जेन झी आणि मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण. जेन झी म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी. मिलेनियल्स म्हणजे 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली पिढी. मिलेनियल्स ही अशी पिढी होती ज्यांनी बालपण अॅनालॉग जगात आणि तरुणपण डिजिटल जगात घालवलं. पण जेन झी ही पिढी जन्मापासूनच स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया सोबत वाढली. पण या बदलत्या काळात दशकानुदशके एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे प्रत्येक नवीन पिढीचा IQ मागील पिढीपेक्षा जास्त असायचा. यालाच फ्लिन इफेक्ट असे म्हणतात. पण आता हा ट्रेंड उलटा फिरतोय. काही जागतिक अभ्यास आणि रिपोर्टनुसार जेन झीचा ॲव्हरेज IQ काही देशांमध्ये घटताना दिसतोय. विशेषतः कॉन्सन्ट्रेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डीप थिंकिंग मध्ये प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर हॉर्वथ यांनी तर अमेरिकन सिनेटमध्ये सादर केलेल्या संशोधनात हा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. हॉर्वथ म्हणाले की चांगलं शिक्षण आणि आरोग्याच्या जोरावर मानवी बुद्धिमत्ता दरवर्षी नवीन उंची गाठत आली आहे, ज्याला शास्त्रज्ञ फ्लिन इफेक्ट असे म्हणतात. तोच आता उलटा फिरू लागलाय. ही चिंतेची बाब आहे. 1800च्या नंतरचा हा सर्वात मोठा धक्का. इतिहासात पहिल्यांदाच नव्या पिढीचा IQ मागील पिढीच्या तुलनेत घटला आहे. 15 ते 27 वयोगटातील जेन झी ही अशी पहिलीच पिढी ठरली आहे जिचा बुद्ध्यांक मागील पिढीपेक्षा कमी नोंदवला गेलाय. न्यूरोसायंटिस्ट हॉर्वथ यांच्या या एका विधानाने जगभरातील पालकांची झोप उडवली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 80 देशांच्या अभ्यासातून हा मोठा खुलासा झाला. जेन झी कमकुवत ठरण्यामागचं मूळ सांगताना हॉर्वथ म्हणाले, आजचे तरुण 10 सेकंडचे व्हिडिओ आणि संक्षिप्त माहितीच्या जाळ्यात अडकले आहेत. बुद्धीच्या विकासासाठी सखोल वाचन आणि प्रत्यक्ष संवादाची नितांत गरज आहे. मानवी मेंदू हा मुळात क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींसाठी बनलेला नसून तो मोठ्या विचारांसाठी विकसित झाला आहे. तासनतास मोबाईल स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहेत. वाचन आता शून्यावर पोहोचले आहे. तंत्रज्ञानामुळे वाचन संपले असून कोविड नंतर तर ही परिस्थिती आणीबाणीची झाली आहे. आजच्या जेन झी मध्ये आपल्याला सर्व काही कळतंय असा हा घातक ओव्हर कॉन्फिडन्स दिसून येतोय. दैवाने स्वतःच्या वाढत्या कमकुवतपणाची त्यांना पुसटशी जाणीवही नाहीये. संभाव्य धोके ओळखून स्वीडनने शाळांमधून टॅबलेट आणि लॅपटॉपवर कायमची बंदी घातली आहे. स्वीडन पाठोपाठ आता फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलंड यांसारखे प्रगत देशही डिजिटल शिक्षणाला मर्यादित करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण असू शकत नाही, असे युनेस्कोनेही ठणकावून सांगितले आहे. पण थांबा, याचा अर्थ जेन झी कमकुवत आहे का? अजिबात नाही. ही पिढी टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन मध्ये पुढे आहे. ग्लोबल अवेअरनेस आणि अडॅप्टेबिलिटी खूप जास्त आहे. म्हणजेच इंटेलिजन्स कमी नाही, फक्त बदलली आहे. मिलेनियल्स ट्रॅडिशनल इंटेलिजन्स मध्ये स्ट्रॉंग आहेत, तर जेन झी मॉडर्न स्किल मध्ये आघाडीवर आहेत. तर शेवटी प्रश्न असा नाही की कोण जास्त स्मार्ट आहे, तर प्रश्न असा आहे, स्मार्टनेसची डेफिनेशन बदलली आहे का? आजची पिढी वेगळी आहे, त्यांची ताकद वेगळी आहे आणि त्यांचे चॅलेंजेस सुद्धा वेगळे आहेत. तुम्हाला काय वाटतं? जेन झी खरंच कमी इंटेलिजंट आहेत का, की फक्त बदलत्या काळाची गोष्ट आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.